नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, पालक बनल्यानंतर आपल्या आयुष्यातले प्राधान्यक्रम बदलतात. आपलं आयुष्य केवळ मुलांभोवती फिरू लागतं. बऱ्याचदा पालक मुलांच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतात, पण मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे हे पालकांच्या लक्षातच येत नाही. प्रभावी संवाद आणि सकारात्मक पालकत्व हे मुलांच्या भावनिक आणि मानसिक स्थिरतेसाठी मदत ठरू शकतं. हाच व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भावी पिढी सक्षम आणि सुसंस्कृत करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारं एक गोड व्यक्तिमत्व आज आपण आमंत्रित केलंय आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात. ते व्यक्तिमत्व म्हणजे वैशाली व्यवहारे देशपांडे. लहान मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी झटणाऱ्या वैशालीताई या मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी काम करतात. लेखिका, संपादिका आणि समुपदेशिका असलेल्या वैशालीताई यांनी एक सामाजिक संस्था सुरू करून त्या अंतर्गत प्रोजेक्ट अस्मी या नावानं काम सुरू केलंय आणि अल्पावधीतच आज पुण्यातल्या अनेक शाळा त्यांच्याशी या माध्यमातून जोडल्या गेल्यात. आज या प्रोजेक्टच्या माध्यमातून हजारो मुलांशी या निमित्तानं संवादाचे धागे त्यांना जोडता आलेत. त्यांचीच एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कथाकथनाची परंपरा जिवंत ठेवल्याबद्दल कौतुक केलंय. तर अशा आदर्श सखीचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. वैशालीताई, नमस्कार. नमस्कार प्रज्ञा. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. तर सगळ्यात आधी तुमचं बालपण आणि तुमचा वैचारिक वारसा काय याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे. माझं बालपण ना नागपुरातलं आणि तसं काय फार कौतुकास्पद किंवा अगदीच दखल न घेण्याजोगंही नाही, पण एक सर्वसाधारण सर्वांसारखं बालपण मिळालं. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की माझ्या आईनी आमच्या बरोबरीने शिक्षण सुरू केलं. पुन्हा MA, MPhil, PhD असं सगळं शिक्षण घेत ती लेक्चरर म्हणून काम करत होती. याच दरम्यान आमच्या घरी एक वाचनालय सुरू होतं. त्यानिमित्ताने अशी खूप सारी पुस्तकं, 2 खोल्यांचं घर होतं, पण एक खोली आमची पुस्तकांनी भरलेली होती. त्याच्यामुळे भरपूर पुस्तकं वाचायला मिळाली. माझी आई लेखिका होती आणि आम्ही एक सौरभ नावाचा दिवाळी अंक सतत 12 वर्ष माझ्या आईबाबांनी प्रकाशित केला. हा एक मला वाटतं मोठा वैचारिक वारसा म्हणून तू जो प्रश्न विचारतेय त्याच्यासाठी अगदी महत्त्वाची गोष्ट आहे ही, की या सौरभ दिवाळी अंकाच्या निमित्ताने आमच्याकडे खूप लेखक मंडळी यायची, कवी यायचे आणि माझे आईबाबा मला ना सगळे लेख किंवा गोष्टी असतील त्या वाचायला द्यायचे. म्हणजे खरं तर तेव्हा असं नव्हतं की मोठ्यांसाठीचं साहित्य वाचावं, पण तरीसुद्धा तो विश्वास त्यांनी दाखवला आणि बरोबरीने भरपूर वाचन झालं. समुपदेशन आणि करिअर गायडन्स हे काम तुम्ही गेले अनेक वर्ष करताय, तर या क्षेत्राकडे कसं वळला? मी खरं जर्नालिझम केलं आणि मी एका छान वृत्तपत्रात सब एडिटर म्हणून जॉब पण करत होते. पण लग्नानंतर मी अगदी ठरवून ब्रेक घेतला. मुलांच्या संगोपनाकडे जास्त लक्ष द्यायचा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच केलं ते. पण मग मुलं जसजशी मोठी व्हायला लागली तसं तसं मग मिळणाऱ्या वेळात मी मुलांसाठी काहीतरी काम करायला लागले. मी एका संस्कार वर्गाला जोडल्या गेले, मुलांसाठी ॲक्टिव्हिटी सेंटर, समर कॅम्प्स असं सगळं सुरू केलं आणि मग तेव्हा जाणवलं की मुलांमध्ये काम करताना मजा येते आणि काहीतरी कळतंय,
पण अजून काहीतरी समजून घ्यायला आवडेल म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्कूल सायकोलॉजी केलं. आणि मग तो केल्यानंतर जाणवलंच की खूप काम करण्यासारखं आहे आणि ते केलं पाहिजे. मग त्याचाच भाग म्हणून समुपदेशन सुरू केलं. एका शाळेशी अटॅच्ड होते काही काळ. मग करिअर गायडन्स पण आपोआपच आलं समोर की हे केलंच पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा निर्णय करिअर गायडन्स थ्रू करता येतो. आणि एकदा जर आपल्याला जे आवडतं तेच करिअर म्हणून करता आलं तर याच्यासारखा आनंद नाही. म्हणून मग करिअर गायडन्स आणि समुपदेशन, मग हळूहळू पालकांचं, शिक्षकांचं, आणि मग समुपदेशन हा भागच बनला. त्याच्याबरोबर मी क्लिनिकल हिप्नोथेरपी शिकले. या सगळ्याची सांगड घालून समुपदेशन करण्यात खूप मजा आहे, खूप एक समाधान, आंतरिक समाधान मिळतं ते करताना. मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी आपण काहीतरी काम करावं असं नेमकं का वाटलं आणि मुळातच याची सुरुवात कशी झाली? एखाद्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला ती गरज आहे आणि ती व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे, अशा व्यक्तीला मी समुपदेशन करते. त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सुटतोय, पण त्याच वेळेला असं जाणवत होतं की हा प्रॉब्लेम एका व्यक्तीचा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जाणवत होतं विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्यांना सगळ्यांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही जोपर्यंत ते येत नाहीत तुमच्या क्लिनिकपर्यंत किंवा कुठल्याही समुपदेशकापर्यंत, तोपर्यंत त्यांचे प्रश्न कसे सुटणार. त्याच दरम्यान माझी मुलगी पण शाळेत होती, 8वी 9वी 10वी हा काळ होता. आणि असं जाणवलं की खूप प्रश्न आहेत मुलांकडे. 8वी 9वीची मुलं कशी काय डिप्रेस होत आहेत, त्याच्याही पेक्षा लहान मुलं व्हायलन्स करत आहेत आणि आत्महत्येचे विचार येत आहेत या वयात. मग हे सगळं काय आहे? मग असं जाणवलं की नाही, असं नुसतंच समुपदेशन करून नाही भागणार आहे, काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. आणि असं काहीतरी करायला पाहिजे जे या प्रश्नांच्या मुळावर घाव घालेल. तरच हे प्रश्न येणारच नाहीत या पद्धतीने, कारण प्रश्न सोडवता येतात. प्रश्न आले तर प्रश्न सोडवावेच लागतात, तुमच्यासमोर पर्याय नसतो. पण मग महत्त्वाचं काम काय करता येतं की प्रश्नच निर्माण होणार नाहीत असं काही आपल्याला करता येईल का, असं त्यावेळेला अतिशय तीव्रतेने जाणवलं. आणि मग पॉझिटिव्ह सायकोलॉजीत काहीतरी केलं पाहिजे ही भावना अशी दिवसेंदिवस प्रबळ व्हायला लागली की नाही, की हे करायलाच हवं. दुसरा एक भाग त्यातलाच असा होता की आपण IQ-कडे खूप लक्ष देतो ना. शैक्षणिक बुद्धिमत्ता आपल्या दृष्टीने सगळ्या पालकांच्या, शिक्षकांच्या, शाळांच्या दृष्टीने, कारण रिझल्ट किती लागला शाळेचा त्याच्यावर ॲडमिशन्स अवलंबून आहेत. आईवडिलांना सांगायला होतं की माझा मुलगा ना इतके पर्सेंट मिळालेत त्याला, म्हणजे अभिमानाची गोष्ट काय आहे तर माझ्या मुलाला इतके मार्क मिळाले. पालकांवर पण प्रेशर आहे, विद्यार्थ्यांवर पण प्रेशर आहे, शाळांवर प्रेशर आहे, शिक्षकांवर प्रेशर आहे. आणि या सगळ्यामुळेच असं झालंय की मार्कांकडे खूप लक्ष दिलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सुटल्यात. मग आपण मुलांना घरात कामं करायला सांगतोय का? नाही. आपण मुलांना समाजात मिसळू देतोय का? नाही. आपण त्यांना बांधून ठेवलंय अभ्यास, परीक्षा आणि मार्कांमध्ये. अगदी खरं. त्याच्यामुळे जसं जसं हे जाणवायला लागलं की आपण फक्त परीक्षार्थी बनवलंय मुलांना आणि मिळणाऱ्या मार्कांवरच तुमचं भवितव्य अवलंबून आहे असं सांगितलंय. आणि असं सांगून परिणाम काय, तर सगळ्यात जास्त महत्त्व आपण IIT-ला देतो. आणि जेव्हा IIT-तले विद्यार्थी IIT पास झाल्यावर आत्महत्या करतात, मग तिथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो ना, की मग कशासाठी. खूप गंभीर प्रश्न आहे खरं तर. अगदी अगदी. आणि हा आता फक्त IIT पुरता उरलेला नाहीये. आता सगळ्याच क्षेत्रांमध्ये अगदी 10वीची मुलं, एक 400-450 मुलं किमान आत्महत्या करतात असा रिपोर्ट आहे. बापरे. दरवर्षी जर एवढे विद्यार्थी परीक्षेच्या भीतीने, परीक्षेच्या आसपास आत्महत्या करत असतील तर आपण कधी जागे होणार. आणि मग हा विचार आल्यावर मी ठरवले की प्रश्न जर जुना असेल तर काम पण खूप काळ करायला लागणार आणि काम कन्सिस्टंटली करायला लागणार. म्हणून मग 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांबरोबर काम करायचं असं ठरवून मी काम सुरू केलं. आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तुम्ही सक्रिय कार्यकर्ता होता आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात तुमचा सहभाग होता आणि यातूनच कुठेतरी प्रेरणा घेऊन तुम्ही एका फाउंडेशनची निर्मिती केली आहे. तर या फाउंडेशनविषयी आणि यातल्या उपक्रमांविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केल्याचा फायदा हा होता की सामाजिक कामाची किती गरज आहे हे समजणं. आणि तुम्ही एखादा मुद्दा उचलून धरला, एखादं काम सुरू केलं
आणि ती जर समाजाची गरज असेल तर समाजातनं पण मदत मिळते याची जाणीव मला तेव्हाच झाली होती. खरं. असं काही नसतं ना की सगळे प्रश्न समाजातले तुम्हालाच भेडसावतात. अनेक जणांना ते प्रश्न सोडवावेसे वाटत असतात, पण काय करायचं हे नक्की माहिती नसतं, नक्की दिशा कळत नाही त्यांना. तर अशा वेळेला कोणीतरी एकाने पुढाकार घेऊन कामाला सुरुवात करायची असते. तर माझ्या आईने मृत्यूपूर्वी असं सांगितलं होतं की तिचा फ्लॅट डोनेट करण्यात यावा. आणि मग त्यावेळेला माझ्या मनातला विचार हा होता की डोनेट करणं सोपं आहे, खरं, पण आईच्या स्मृती जतन करण्यासाठी काहीतरी काम उभं करता येईल का. आणि मग त्यातनं माझ्या मनातला जो विषय होता की लहान मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी काम करायचं, ते काम करण्यासाठी मी डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन याची सुरुवात केली. उद्देश आधीच ठरला होता की भावनिक विकास करायचा, कारण IQ बरोबर EQ असलाच पाहिजे. खरं तर EQ बरोबर सोशल कोशंट किंवा स्पिरिच्युअल कोशंट, ॲडव्हर्सिटी कोशंट या सगळ्याच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे समाजात तुम्ही वावरता कसे हेही महत्त्वाचं आहे. आध्यात्मिकतेची जोड असली तर शांतता मिळते, स्वस्थ वाटतं, हा पण भाग आहेच. आणि ॲडव्हर्सिटी कोशंट म्हणजे कुठलीही परिस्थिती समोर येऊ, आयुष्य तुम्हाला फक्त भरभरून देतं आणि तुम्ही घेता असं कधीच होत नाही ना. सो आयुष्य तुम्हाला चांगल्या गोष्टी देतात, तसे अडचणी पण देतं. त्या अडचणींवर मात करता यावी म्हणून ॲडव्हर्सिटी कोशंट पण. आणि या सगळ्याचा भावनिक विकासाचा तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहेच की वेगवेगळ्या माझ्या भावना मला समजणं, मला त्या व्यक्त करता येणं आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवता येणं, हा सगळा भाग महत्त्वाचा आहे. IQच्या बरोबरीने हे जाणवून याच भागात काम करायचं, कारण ॲकॅडमिक्स आपलं IQची काळजी घेत आहे म्हणून हे ठरवलं होतं. मग काम कसं करायचं हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की हे सगळं करायचं कसं. त्यासाठी आमची सायकोलॉजिस्टची एक उत्तम टीम आहे जी अतिशय हुशार आहे, खूप वर्ष मुलांबरोबर काम केलेलं आहे आणि खूप क्रिएटिव्ह आहे. मुलांबरोबर काम करायचं असलं ना की मला वाटतं क्रिएटिव्हिटी खूप महत्त्वाची ठरते. आणि मग आमच्या सगळ्या टीमनी आणि आम्ही मिळून सुंदर सत्र लिहिलीत, 1-1 तासाची. आम्ही त्याला गंमत सत्र म्हणतो. खरं तर तो अभ्यासक्रम तयार केला. म्हणजे पहिलीच्या वर्गातल्या मुलांना तुम्ही स्वतःचा स्वीकार, सेल्फ ॲक्सेप्टन्स हा विषय शिकवू शकता असं नाही वाटत, पण आम्ही शिकवतो. आणि खरं म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही शिकवतो या वाक्यालाच काही अर्थ नाही आहे. आम्ही अशी सत्र लिहितो जी ॲक्टिव्हिटी बेस्ड आहेत की त्या ॲक्टिव्हिटीजमधनं मुलं शिकतात. आणि आमचा उद्देशच हा आहे की मुलांनी स्वतःहून शिकावं. शाळेत जी प्रोसेस असते ती शिक्षकांनी शिकवायचं आणि जे शिकवलं आहे ते मुलांनी ग्रहण करायचं. आमची पद्धत वेगळी आहे. आमचा विचार असा आहे की आपण मुलांसमोर वातावरण निर्मिती करायची, वेगवेगळ्या गोष्टी, खेळ, गाणी, कविता या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचायचं. 1 तास त्यांच्याबरोबर धमाल करायची आणि 1 तासानंतर मुलं स्वतःहून सांगतात की हे सगळं काय होतं, कशासाठी होतं, आम्हाला काय शिकायला मिळालं, हे मुलं स्वतःहून सांगतात. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैशालीताई, आत्ताच तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जे उपक्रम राबवता त्याबद्दल तुम्ही सांगितलं, फाउंडेशनच्या माध्यमातून. तर यातला सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट अस्मी. तर याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल. प्रोजेक्ट अस्मी हा उपक्रम सुरू केला तो खास आम्ही आर्थिक दुर्बल घटकातले विद्यार्थी ज्या शाळांमध्ये शिकतात त्या शाळांमध्ये हा आमचा प्रोजेक्ट चालतो. आणि खरंच शब्दशः फक्त दुर्बलता आर्थिकच असते. विद्यार्थी अतिशय क्रिएटिव्ह असतात, शिकण्याची त्यांची जिज्ञासा असते, हुशार तर आहेतच, प्रश्नच नाही आहेत. आणि मग तिथे पोहोचायचं आणि काम करायचं हा विचार होता महत्त्वाचा. याला एक कारण होतं. इतर शाळांमध्ये बरेच प्रयत्न होतात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर आणखीनही काही उपक्रम चालतात, चालू शकतात, कारण तिथे पैसे हा प्रश्नच नाही आहे, प्रॉब्लेमच नाही आहे. पण काही शाळांपर्यंत, कॉर्पोरेशन शाळांमध्ये आणि काही इतर वस्ती पातळीवरच्या शाळांमध्ये असं होतं की तिथे शिक्षणापलीकडे काही होत नाही किंवा शिक्षणसुद्धा आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे. खरं. मग तिथे पोहोचायला पाहिजे असं वाटलं म्हणून आम्ही तिथे काम करायला सुरुवात केली. मी काहीतरी महत्त्वाची व्यक्ती आहे असं जाणवलं पाहिजे. आणि ते कसं जाणवेल?
फक्त शिक्षण घेतल्याने जाणवेल का, तर नक्कीच जाणवेल, पण त्याला मर्यादा आहेत. आणि त्यांनी आपण एक सर्वांगीण समतोल व्यक्तिमत्व म्हणतो तसं घडेलच की नाही हे सांगता येत नाही. म्हणून मग आम्ही जे काम करतो ते काम आम्ही या शाळांमध्ये जाऊन करायला सुरुवात केली. तर आमचं आठवड्याला एक असं सेशन असतं 1 तासांचं. आणि त्या सेशनमध्ये आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, ज्यांना मी फॅसिलिटेटर्स म्हणतो. ते फॅसिलिटेटर्स जातात आणि 1 तास मुलांबरोबर धमाल मस्ती करतात. मुलं वाट बघत असतात. आणि ही धमाल मस्ती याच्यासाठी असते की मुलांना जे आवडतं त्या पद्धतीने केलं जातं. मुलांना मी रोल प्लेस करायला देतो. गोष्ट सांगितली जाते मुलांना, पण आपण तात्पर्य विचारतो नेहमी. आम्ही तात्पर्य कधी विचारत नाही. त्या गोष्टीनंतर एखादी ॲक्टिव्हिटी असते आणि त्या ॲक्टिव्हिटीतनं गोष्टीत जे सांगितलंय ना तेच परत त्या ॲक्टिव्हिटीतनं वेगळ्या पद्धतीने करायचं असतं. सो तो कनेक्ट राहतो मुलांसाठी आणि ते पटकन त्यांच्या लक्षात येतं. अगदी त्यांना जोडता पण येतं ते. आणि एकदा जोडता आलं की उद्देश सहज पोहोचतो. नंतर आम्ही मुलांशी चर्चा करतो, मुलांचे रोल प्लेस घेतो. गाणी असतात खास मुलांसाठी तयार केलेली, त्याला छान चाली असतात. आणि हे सगळं केल्यानंतर आम्ही मुलांना फक्त साधे प्रश्न विचारतो, मज्जा आली का आज? आणि मग मुलं मज्जा आली असं सांगतात. मग काय आवडलं? मग काय आवडलं ते सांगतात. आणि हे जे काय आवडलं हे सांगणं असतं ना, हे बरोबर आपल्या उद्देशापर्यंत नेणारं असतं. काय आवडलं हे सांगताना जर एखादी गोष्ट मुलांना आवडली नाही ना, ती प्रामाणिकपणे येऊन सांगतात, याच्यात मजा नाही आली. एका सेशनमध्ये गोष्ट नाही आहे, मुलांनी येऊन सांगितलं आज गोष्ट नाही आहे, आम्हाला मजाच नाही आली. पण अरे पण तुम्ही 1 तास इतकी मजा केली ना. हा ती केली, ते छान होतं, पण गोष्ट नव्हती ते काय आम्हाला आवडलेलं नाही आहे. आणखीन एक भाग असतो, सगळ्या मुलांना बोलतं करतो आम्ही या निमित्ताने. बघ, सगळ्या शाळांमध्ये साधारणतः काही विद्यार्थी असे असतातच की जे नाहीच बोलत. तुम्ही कितीही बोलायला सांगा ते नाही बोलत. अगदी. किंवा उभे राहतात तर उभेच राहतात, त्यांच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन्स नसतात. अशा मुलांना आम्ही हळूहळू हळूहळू इन्व्हॉल्व करतो. मग कधीतरी तू पण ये समोर, मग त्याचा हात धरायचा, मग त्यांना त्यांच्याबरोबर खेळायचं. आणि आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे की हे जे सगळे विद्यार्थी आहेत ना, जे कधीच बोलत नाहीत, ते सगळे बोलायला लागतात. आणि नुसते बोलायला लागत नाहीत, त्यांना काय वाटतं ते बोलायला लागतं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं, मला हे वाटतंय हे सांगितल्यामुळे मला चूक किंवा बरोबर ठरवलं जाणार नाहीये, जज कोणी करत नाही याची खात्री आहे त्यांना, म्हणून ते बोलतात. काही शाळांमध्ये विद्यार्थी असतात जे कोशात जायला लागलेले असतात. काहीतरी कारणं असतात, त्या कारणांपर्यंत नको जायला आपल्याला, घरची असतील, शाळेतली असतील, पण त्याच्यामुळे ते बोलणंच थांबवतात. आणि अशा वेळी हळूहळू ती मुलं कोशातून बाहेर पडत आहेत हे जाणवतं. आणि ही माझ्या मते सगळ्यात मोठी पावती असते तुमच्या कामाची. सगळ्या शाळांमध्ये जर अशी 2-4 मुलं असतील तर विचार कर की पुढल्या काही वर्षांमध्ये ते आणखीन कोशात जाण्याची शक्यता आहे. खरं. ती मुलं आत्ताच लहानपणी प्रायमरी शाळेत असतानाच जर कोशातनं बाहेर पडलीत आणि मोकळेपणाने बोलायला लागलीत तर याच्यासारखी महत्त्वाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही. यासारखाच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे अस्मी गंमत कट्टा. हो. तर याविषयी काय सांगाल? शाळांचा, विद्यार्थ्यांचा खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि म्हणजे असं झालं की काही काही शाळांमध्ये शेवटल्या सेशनच्या दिवशी शाळांनी सत्कार केले फॅसिलिटेटर्सचे. असं घडत नाही ना कुठे, कोणीतरी येतं शाळेत काहीतरी करून जातं, पण त्याची दखल घेण्या इतपत काम होतंय हे जाणवलं. फॅसिलिटेटर्स सारखे सांगत होते की जो आंतरिक आनंद मिळतोय ना या मुलांपर्यंत पोहोचण्याचा, तो काहीतरी वेगळाच आहे. नंतर प्रत्येक सेशन नंतर मुलांकडनं जे फीडबॅक्स यायचे, मुलांमध्ये जे बदल घडले आहेत हे जाणवायचं, त्यांच्या वागणुकीतला बदल जाणवायचा शिक्षकांनाही आणि आमच्या फॅसिलिटेटर्सलाही. तेव्हा खूप आनंद झाला आणि चला आपण योग्य मार्गावर आहोत असं वाटलं. आणि त्याच वेळेला 2020मध्ये कोविड लॉकडाऊन सुरू झालं. म्हणजे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम बंदच करायला लागणार, कारण शाळाच बंद आहेत. घराच्या बाहेर पडताच येणार नाही आहे, आपल्यालाही नाही आणि विद्यार्थ्यांनाही नाही. आणि या विचारापाठोपाठ आलेला पहिला विचार असा होता की अरे बापरे, आपण घरात राहू शकू कदाचित, आपल्याला पर्याय नाही, राहावंच लागेल. पण ही एवढी एनर्जी असलेली मुलं, त्यांना घरात डांबून ठेवायचे,
खरं. आणि हे कसं करायचं बरं. तेव्हा नुकताच स्क्रीन जास्त द्यायची की नाही मुलांना, स्क्रीनसमोर मुलांनी किती वेळ बसावं, हे सगळं खूप गोंधळाचं होतं. पण तरीसुद्धा स्क्रीनशिवाय पर्याय नव्हता. म्हणून मग आम्ही त्यातल्या त्यात विचार केला की आपण असं काहीतरी करूया की मुलांपर्यंत पोहोचायला स्क्रीनचाच मार्ग घ्यावा लागणार आहे आपल्याला. आता आपण एखादी गोष्ट सांगूया मुलांना, आणि मग ती गोष्ट कशी असेल. आमच्या संस्थेचा उद्देश एकच, भावनिक आणि मानसिक विकास. मग त्याच्यासाठी गोष्टी तयार केल्यात, लिहिल्यात आणि त्या गोष्टी मुलांना सांगितल्या. मग त्याच्यातसुद्धा एक पथ्य पाळलं की गोष्ट 5, 6, 7, 8 मिनिटांपेक्षा वर पुढे जायला नको. तेवढाच वेळ त्यांचा स्क्रीन टाईम असेल. आणि मग तेवढ्यात पुरणार कसं आहे हे. म्हणून मग त्याच्यानंतर आम्ही एक ॲक्टिव्हिटी सुरू केली की मुलांना त्या गोष्टीशी रिलेटेड, त्या गोष्टीचा जो उद्देश आहे त्याच्याशी रिलेटेड एक ॲक्टिव्हिटी द्यायला लागलो मुलांना घरी करायला. आणि कुठेतरी सहभाग असेल तर ते इन्व्हॉल्वमेंट पण जास्त वाढते. ती तर वाढतेच. आणि असं होतं की आत्ता जे काही शिकवलं आहे ते स्क्रीन बंद आणि डोकं पण बंद, की आता जे काय झालं ते संपलं. पण तसं न होता ती गोष्ट त्यांच्या डोक्यात घोळत राहावी आणि ती गोष्ट डोक्यात घोळत असताना ती ॲक्टिव्हिटीपर्यंत न्यावी. म्हणजे प्रत्यक्ष काहीतरी करून बघणं. म्हणजे स्क्रीन टाईम कमी, डोक्यात एक किडा सोडलेला, एक विषय दिलेला विचार करायला, आणि तो विषय इम्प्लिमेंट करण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे. ह्याच्यात मुलांचा खूप वेळ जायचा, खूप चांगल्या गोष्टीत जायचा. आणि मग खूप सुंदर प्रतिसाद मिळाला याला. मुलं गोष्टी बघतच होते. आमच्या अस्मी गंमत कट्टाला खूप सुंदर टायटल सॉन्ग आहे. ते टायटल सॉन्ग गुणगुणत असायचे. त्यांनी असा खूप उत्साह यायचा. दर रविवारची मुलं वाट बघत असायचे. आणि त्याच्यानंतर गोष्ट आणि त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी. मग आम्ही ही ॲक्टिव्हिटी करून बघितली. मी असं केलं, मला हे खूप आवडलं. हा असा मुलांकडनं पण फीडबॅक यायला लागला, पालकांकडनं फीडबॅक यायला लागला. आणि मग तेव्हा वाटलं की अगदी आपण योग्य वाटेवर आहोत की आपण ज्या उद्देशाने सुरू केलं तो उद्देश अस्मी गंमत कट्टामधून पूर्ण होतोय. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैशालीताई, आत्ता तुम्ही ज्या उपक्रमांविषयी सांगितलं तर यात असे काही अनुभव सांगता येतील का की मुलांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे तुम्हाला जाणवलेत? आपल्याला कल्पनाही नसते असे विचार मुलांच्या डोक्यात चालले असतात. आणि त्या विचारांमध्ये गुरफटल्यामुळे म्हणा किंवा आजूबाजूचं वातावरण पण तसंच असल्यामुळे ते सप्रेस होत जातात. आणि हे कधीतरी लक्षात येतं, कधी नाही येत. अगदी छोट्या गोष्टी आम्ही रोजच सगळ्या शाळांमध्ये आम्हाला अनुभवायला येतात. त्यातली महत्त्वाची गोष्ट मी तुला म्हटलं तसं की मुलं येऊन स्पष्टपणे बोलतात, जे सगळीकडे त्यांना बोलता येत नाही. मुलांना स्पर्शाची गरज असते. सो आमच्या फॅसिलिटेटर्सला सगळी मुलं येऊन स्पर्श करून बोलतात, त्यांच्याकडे लक्ष द्या असं सांगतात. ही पण एक खूप मोठी गरज आहे. पण या सगळ्या शाळांमध्ये अगदी सतत होणाऱ्या गोष्टी आहेत. पण आमच्याकडे काही अनुभव असे होते की एक अगदी पहिलीतला मुलगा आणि वर्गात सगळेजण हसत आहेत, काहीतरी छान धमाल चालली आहे. तो मुलगा हसायलाच तयार नाही. पूर्ण सत्र संपलं, तो मुलगा हसायलाच तयार नाही. आमच्या फॅसिलिटेटरने जाऊन विचारले की काय रे, तू का नाही हसत, काय झालं? तर मला हसायला नाही सांगितलं आहे. बापरे. असं आपण कधीच इमॅजिन करू शकत नाही. आणि ते उत्तर ऐकल्यावर जरा असं झालं की असं काय असेल की हसायला नाही सांगितलं म्हणून हा मुलगा हसत नाही आहे. म्हणजे बघा, आपण नकळतपणे सहजपणे जे मेसेजेस मुलांना देतो त्याचा परिणाम मुलांवर किती होतो याचं उदाहरण आहे. खोलवर परिणाम होतो, खूप खोलवर परिणाम होतो. तर मग त्याच्याशी आणखीन बोलल्यावर, त्याच्या शिक्षकांशी बोलल्यावर असं लक्षात आलं की त्याच्या घरात सध्या काहीतरी प्रॉब्लेम्स चाललेले आहेत. घरात कोणाचा तरी मृत्यू झाला आहे, पगार नाही आहे, काम सुटलं आहे. आणि मग आई बोलता बोलता बोलली असेल की आपण नाही हसायचं. आणि हे आपण नाही हसायचं हे किती खोलवर रुजलं होतं त्याच्यात की तो काही काळ असाच वावरत होता शाळेत. आणि मग असं झालं की मग फॅसिलिटेटरला ते लक्षात आल्यावर तिने हळूहळू लक्ष देऊन त्याच्याशी बोलून त्याला मोकळं केलं. एक मुलगी होती, आमचं घर नावाचं सेशन होतं आणि त्याच्यात ती मुलगी एकदम शांत झाली होती. आणि मग
तिच्याशी बोलले की ही का शांत आहे असं कोणाला तरी विचारलं तर शिक्षकांनी समोर येऊन सांगितलं की अहो तिला घर नाही आहे, ती अनाथाश्रमात वाढते. मग त्यावेळेला लगेच फॅसिलिटेटरला लक्षात आलं की आता आपण काय बदल करायला पाहिजे. मग लगेच सत्रात काही बदल करून तिची इन्व्हॉल्वमेंट वाढवून घेतली. नंतर एका मुलीने अचानक असं मध्येच उभं राहून विचारलं, हे आम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे ना? त्यांनी आपली जबाबदारी किती वाढते की आपण जे काही सांगतोय त्याच्यावर मुलं किती विचार करत आहेत किंवा इतकं लक्ष देऊन ऐकतायत की ही त्यांच्या आयुष्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघतायत. काही कोविडच्याच दरम्यान असं झालं की 3-4 शाळांमध्ये असे अनुभव आले की काही विद्यार्थ्यांचे पालक मृत्युमुखी पडलेत, म्हणजे 2 पैकी 1 पालक मृत्युमुखी पडला. आणि मग मुलांवर होणारे त्याचे परिणाम खूप वेगवेगळे होते. एक मुलगी होती, ती सतत वर्गात बसलेली असायची, पण ती अजिबात एक शब्दही बोलायची नाही आणि कुणीच तिच्याजवळ जायचं नाही. ती कधीही उठून वर्गाच्या बाहेर जायची आणि परत यायची, सारखी बाथरूमला जायची, परत यायची, आणि तरीसुद्धा ती ओल्यातच बसलेली असायची. आणि शिक्षकांनी सांगितलं होतं की तुम्ही लक्ष नका देऊ, ती बोलतच नाही. पण एका सेशनमध्ये हळूच तिच्याकडे बघून बोलणं, तिच्याशी मुद्दाम संवाद साधणं, तुला बोलायचं आहे का असं विचारणं, याच्यावर काहीही तिचं उत्तर किंवा काही रिस्पॉन्स नसायचा तिचा. आणि एक दिवस अचानक ती मुलगी एका कवितेच्या मध्ये म्हणाली, 2दा कविता म्हणून झाली होती, आणि आता बस हां असं म्हटल्यानंतर ती मुलगी म्हणाली, परत एकदा म्हणूया ना. हा त्या मुलीच्या तोंडून आवाज ऐकल्यावरच सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या फॅसिलिटेटर्सला एवढा आनंद झाला की आज ती मुलगी एकदा बोलली आहे, पहिल्यांदा बोलली आहे, सुरुवात झाली आहे, पण ही सुरुवात आहे, ती आता हळूहळू खुलत जाणार आहे हे लक्षात आलं आणि ती खुलत गेली. एक मुलगा दुसऱ्या एका शाळेत त्याच्या आजीलाच घेऊन यायचा आणि 1 सेकंदही आजीला सोडायचा नाही, पूर्ण वेळ आजी वर्गात बसलेली हवी. हळूहळू हळूहळू आमच्या सगळ्या सत्रांमध्ये त्याचा सहभाग वाढवला, त्याच्याशी बोलणं सुरू केलं, अधूनमधून फॅसिलिटेटर त्याच्या जवळ जाऊन बसायला लागल्यात आणि आजीचं येणं कमी झालं. आणि गंमत सांगते, वर्षाच्या शेवटी त्याच्या घरच्यांनी आणि शाळेनी असं आम्हाला प्रशस्तीपत्र दिलं. एका शाळेत एका विद्यार्थ्याचं नावच द्वेष होतं. बापरे. नाही अशी कल्पनाही आपण करू शकत नाही आणि आपल्या विचारातही असं येऊ शकत नाही, पण होतं. त्या मुलाचं नाव त्याला आवडत नाहीये हे तर नक्कीच होतं. कोणत्या मुलाला आवडेल खरं. पण हे व्यक्त कसं होत होतं, तर तो मुलगा खूप मस्ती करायचा, अजिबात ऐकायचा नाही आणि तुम्ही जे सांगाल त्याच्या उलटच करायचा. त्याच्यामुळे सत्र घेताना प्रत्येक वेळेला असं व्हायचं की अरे किती मस्ती करतो हा मुलगा, सत्रच घेऊ देत नाही. पण काहीतरी संवादात आमच्या फॅसिलिटेटरनी चुकून त्याला द्वेषच्या ऐवजी रुद्र म्हटलं. नावांमध्ये गडबड झाली असेल किंवा ऐकू आलं नसेल, आणि मग सगळ्यांनी सांगितलं की रुद्र नाही आहे की त्याचं नाव द्वेष आहे. त्यावेळेला ऐन वेळेला येणारी परिस्थिती सांभाळून देणं, आम्ही भावनिक विकासात काम करतो, त्याच्यामुळे फॅसिलिटेटरनी ती वेळ सांभाळून घेतली आणि ती म्हणाली, असे नका, मला आवडलंय रुद्र नाव, तुला आवडलं का रे? आणि त्याचा चेहरा खुलला, तो हो म्हणाला. म्हणले ठीक आहे, आता माझ्यासाठी तू रुद्र. त्या मुलाचं वागणं पूर्ण बदललं त्या दिवसानंतर. आणि तो प्रत्येक सेशनला आमच्या फॅसिलिटेटरला म्हणायला लागला, मी सगळ्या मुलांना शांत करतो, मी मदत करतो, काय करू सांगा. आणि हे हळूहळू फक्त तुमच्या सत्रापुरतं उरत नाही बरं का. हा सगळा बदल शाळेत सुद्धा जाणवायला लागला सगळ्यांना. त्याचं शाळेत अभ्यासात लक्ष देणं वाढलं. केवळ नाव बदलल्यामुळे एवढा फरक. आणि नंतर शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं की हो त्याच्यात इतका बदल आहे, घरून सुद्धा हे कळलंय, तर आम्ही गॅजेटमध्ये त्याचं नाव बदलून घेतो. आमच्याकडे गंमत अशी आहे की रागावर आमचं एक सेशन आहे. विद्यार्थी घरी जाऊन आईवडिलांना सांगतात की असा आरडाओरडा करायचा नाही, नीट सांगा की मला राग आलाय आणि आत्ता मी असं असं सांगितलंय ते तू कर, नाही तर तुला मार मिळेल, असं सांगा, डायरेक्ट मारायचं नाही. हे विद्यार्थी सांगतात. किती छान. म्हणजे हे सकारात्मक बदल कुठेतरी घडतायत, अगदी भरपूर घडतायत. पण तुम्ही जे अनुभव सांगितलेत आणि ते जे तुम्ही काम करताय ते किती महत्त्वाचं आहे
हे खूप कौतुकास्पद काम आहे वैशालीताई. हो, आहे खरं. आणि कौतुक फक्त माझं नाही आहे. मी म्हटलं तसं की एक जण असतं जे कामाला सुरुवात करतं, पण त्याच उद्देशाने जगणारे अनेक लोक असतात, त्यांना ते काम मिळायला लागतं. सो अशा 1,200 लोक माझ्याबरोबर आहेत. बरं. आणि हे सगळे व्हॉलेंटियर्स आहेत. एकाही पैशाची अपेक्षा न करता ते काम करतायत. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांबरोबर. हे काम करणं काही सोपं नाही आहे. खूप मोठी गोष्ट आहे खरं. शिकवणं सोपं आहे, कारण हातात तुम्हाला छडी घेता येते किंवा रागवता येतं. न रागवता, न ओरडता, शांतपणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, सगळ्यांचा सहभाग, हे काम सोपं नाही आहे. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैशालीताई, तुम्ही ज्या उपक्रमांविषयी सांगितलं, तर ते उपक्रम मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठीच फक्त फायदेशीर नाही आहेत, तर ते ज्या युवकांच्या माध्यमातून हे काम करण्यात येतं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायद्याचं आहे. तर याविषयी आपला अनुभव काय? बघ, आपण नेहमी असं म्हणतो की जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्याच लहानपणी त्यांना हे संस्कार मिळाले असते किंवा या गोष्टी मिळाल्या असत्या, तर त्यांना आत्ता जे प्रश्न भेडसावत आहेत किंवा ज्या समस्यांना सामोरं जावं लागतंय ते जावं लागलं नसतं. आणि आत्ताचा काळ तर असं आहे की तुमच्या दिसण्यावर जोर दिला जातो की तुम्ही कसे दिसता याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरतं असं म्हणायला हरकत नाही. आणि वैचारिक गोंधळ पण आहे तरुण मुलांमध्ये, हा सगळा गोंधळ आहे. मग याच्यावरचा मार्ग काय असेल? तर आम्ही इंटर्नशिप प्रोग्राम म्हणून प्रोजेक्ट अस्मीचा उपक्रम चालवतो. काही कॉलेजेसमधले विद्यार्थी आमच्याबरोबर काम करतात आणि एखादी गोष्ट आपण लेकी बोले सुने लागे म्हणतो की नाही, तसं असते की आपण लहान मुलांपर्यंत जे विषय नेतोय ते विषय तुझ्या माझ्या पण गरजेचे आहेतच की, उपयोगाचे आहेतच की. स्वतःचा स्वीकार हा विषय त्या लहान मुलांच्या बरोबरीने किंवा त्यांच्याही पेक्षा जास्त आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो या तरुण मुलांसाठी तर खूपच महत्त्वाचा आहे. तर जेव्हा हे ते सगळे सत्र घेतात ना, तेव्हा नकळत त्याचा परिणाम त्यांच्यावर पण होतच राहतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. शिवाय लहान मुलांमध्ये गेल्यामुळे ती जी निरागसता आहे, ते जे चैतन्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि ते बालपण कुठेतरी पुन्हा अनुभवता येतं. म्हणजे ऑलमोस्ट सगळेच विद्यार्थी आम्हाला सांगतात की मॅडम, आमच्या वेळेला पण हे असतं तर काय मजा आली असती. म्हणलं हो ना, पण आता नाहीये. आम्हाला सगळं आठवतं, आम्ही लहान असताना कसे वागायचो, काय चुका करायचो, ते सगळं आठवतं. आणि ही मंडळी जेव्हा शाळांमध्ये जातात ना, तेव्हा लहान मुलांसाठी ते ताईदादा असतात. तुमच्यासाठी तुमचे ताईदादा कायम रोल मॉडेल्स असतात. हे ताईदादा त्यांचे रोल मॉडेल्स बनून जातात. त्याच्यामुळे या मोठ्यांची पण जबाबदारी वाढते की मी कसं वागायचं हे पण त्यांना ठरवायला लागतं. या सगळ्या सत्रांनंतर मुलांशी, कॉलेजमधल्या स्टुडंट्सशी, इंटर्न्सशी बोलताना हे नेहमी जाणवतं की ते म्हणतात की आमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडलाय. सगळ्यांचे पेशन्स वाढलेत. खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना स्पर्शाची भाषा कळायला लागली आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं घरातल्यांबरोबरचं नातं सुधारलंय. आता सगळ्यात मोठा घोळ कुठे आहे? रिलेशन्समध्ये. आणि त्यांचं जर नातं सगळ्यांशी सुधरत असेल तर ही खूप मोठी अचीवमेंट आहे असं मला वाटतं. याच्या बरोबरीने आणखीन काही गोष्टी की जे ते शिकतायत कॉलेजमध्ये, त्या शिक्षणाचा उपयोग कसा करायचा हे कुठे सांगतोय आपण त्यांना? खरं शिकायचं थिअरी आणि डायरेक्ट व्यवसायात पडायचं किंवा काम करायला लागायचं. हा जो मधला दुवा आहे ना, की शिक्षण आणि काम याचा अनुभव, हा दुवा प्रोजेक्ट अस्मी बनलाय. आणि या अनुभवानी मला खात्री आहे की या अनुभवामुळे जेव्हा ते पुढे मुलांमध्ये काम करायला येतील किंवा समुपदेशनाच्या क्षेत्रात येतील, त्यावेळेला त्यांना हा अनुभव खूप मदतीला येणार आहे, कामात येणार आहे. कारण खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही काही थिअरीज शिकलो मॅम, पण या थिअरीज भारतात तशाच्या तशा लागू होत नाहीत. इथे काहीतरी बदल केले पाहिजेत असं वाटतंय. सो थिअरी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन यातली जी गॅप आहे ही जर या मुलांना दिसायला लागली असेल तर नक्कीच त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे ही जाणीव होऊन त्याच्यावर रिसर्च केलं जाईल, त्याच्यावर आणखीन काम केलं जाईल. आणि आपल्या भारतीय मुलांसाठी भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, समाजव्यवस्था आहे, संस्कृती आहे,
परंपरा आहेत याच्याशी जोडून घेणाऱ्या रिसर्च होईल आणि त्याचा आपल्याला नक्कीच खूप फायदा होईल. मग या मुलांशी संवाद साधताना पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि मुळातच मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? मला काय वाटतं, सगळ्यात हरवला आहे आजच्या काळातला सध्याच्या काळातला तो संवाद. आपण फक्त प्रश्नोत्तरांपुरते उरले आहोत. म्हणजे आईवडील दोघंही नोकरी करतात, त्याच्यामुळे मग ऑफिसमधनं घरी आले आणि मुलं शाळेतनं घरी आले की पहिला प्रश्न, आज शाळेत काय झालं, परीक्षा असेल तर कसा गेला पेपर, किती मार्क मिळतील, होमवर्क काय दिलंय, हेच प्रश्न. खरं या प्रश्नांनीच आपली सुरुवात होते. आणि हे प्रश्न असे नाहीच आहेत ना की तुम्ही थकून आलेले असताना विचारावेत किंवा मुलं थकून आलेले असताना विचारावेत. म्हणजे खरं तर जेव्हा ब्रेकची गरज असते तेव्हा आपण हे प्रश्न विचारून संवाद पुढे नेतच नाही, प्रश्नांना आपल्या उत्तरं पण मिळत नाहीत. खरं आहे. कारण उत्तरं देण्यासारखी परिस्थितीच नसते. मग वाद आणि भांडणं, आरडाओरडा, इथेच पोहोचतो आपण. संवाद म्हणजे काय? प्रश्नोत्तर म्हणजे संवाद नाही, हे पहिले पालकांनी समजून घ्यावं. आणि संवाद हा दोन्हीकडून असतो. तुम्ही प्रश्न विचारला आणि आम्ही उत्तरं देऊ, मुलं उत्तरं देतील, हा संवाद असूच शकत नाही. संवादात शेअरिंग असतं. मी माझं काहीतरी सांगते, मी आज मला ऑफिसमध्ये काय घडलं ते सांगते, आणि मग जेव्हा तुम्ही विचारता तुझ्या शाळेत काय घडलं आज, तेव्हा मुलं सांगतायत. हा झाला संवाद. बरं. आणि संवाद साधायला काहीतरी विषय लागत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला आज काय घडलं असा प्रश्न लागतच नाही ना. संवाद सहज असतो. तो कशावरही सुरू होऊ शकतो. तो आज काय करूया आपण घरात, आपण दोघं मिळून काय खेळायचं, आपण खायला आज अमुक अमुक पदार्थ करू का, त्याला काही महत्त्वाचे विषय नाही आहेत हे. किंवा टीव्ही बघायचा असेल, एखादा कार्यक्रम बघायचा असेल, स्क्रीन टाईम मुलांचा तुम्ही जो ठरवून दिलाय तोच असेल, तर काय बघितलं पाहिजे याच्यावर संवाद होऊ शकतो. याच्याही पलीकडे महत्त्वाचं मला असं वाटतं की तुम्ही जर हे ठरवू शकत नसाल की मुलांनी कोणते कार्यक्रम बघायचे, ते त्यांचे पियर्स ठरवत असतील, शाळेतले इतर मित्र मैत्रिणी ठरवत असतील, तर तुम्ही त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्याबरोबर तो कार्यक्रम बघा आणि मग त्याच्यावर डिस्कस करा. म्हणजे असा खूप मोठा म्हणून प्रश्न विचारून नाहीच. जो एकच भाग आपल्याला दिसतो त्याला दुसरी पण बाजू असते, हेही मुलांना कळतं. मुलांच्या विचारांना एक कुठली तरी दिशा मिळते असं आपल्याला जाणवत असेल आणि ती बदलायला हवी असं आपल्याला वाटत असेल, तर तुम्ही सांगितल्याने टीव्ही बंद होणार नाहीये. तुम्ही सांगितल्याने तो कार्यक्रम जबरदस्तीने बंद करणं म्हणजे परत भांडणं, परत वादविवाद. ते न करता करायचं असेल तर त्याची दुसरी बाजू समजावून सांगायला तुम्हाला गप्पा मारताच येतात. संवाद म्हणजे काय? गप्पा मारणं. गप्पा मारणं सोपं आहे की नाही? संवाद म्हटलं ना की त्याला असे काही शब्द आहेत आता आपल्याकडे, आपण तेच शब्द वापरतो. ते शब्द वापरलेत की असं अचानक काहीतरी मोठं असल्यासारखं आणि कठीण असल्यासारखं वाटायला लागतं आपल्याला. गप्पा करायच्या मुलांशी, सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण करणं, स्क्रीन बंद ठेवून, ही इतकी साधी, सोपी आणि अतिशय मोठं काम करणारी गोष्ट आहे. तर कितीतरी विषय तिथे चर्चेला येऊ शकतात, कितीतरी विषयांवर प्रत्येकाची मतं कळतात. एखाद्या विषयावर 4 वेगवेगळी मतं असू शकतात, हे कळतं ना तिथे. सो संवाद साधण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं असं अजिबात नाहीये. आणि त्या संवादातून आपल्याला पण कुठेतरी आपल्या मतांना महत्त्व आहे हे जर मुलांना कळलं तर त्याचाही खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे ऐकून घेणं हे जर घडायला लागलं तर माझ्या मते तुम्ही जिंकलात. खरं. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं की मुलांच्या बाबतीत की आपण आपल्याजवळ त्यांचं ऐकून घ्यायला वेळच नसतो. कारण त्यांच्या गोष्टींमध्ये ना बरेचदा लॉजिक नसतं. त्यांना काहीतरी असं सुचलेलं असतं आणि मग ते ती गोष्ट वाढवत जातात. हे असं 10व्या वर्षापर्यंत हे असं मस्त चाललेलं असतं मुलांना. किशोरावस्था ही आयुष्यातली अशी नाजूक अवस्था आहे की जिथं मुलं पहिल्यांदाच नवीन भावना, नवीन विचार, शरीरातील अंतर्बाह्य घडामोडींना सामोरं जात असतात. तर अशा परिस्थितीत, वयाच्या अशा टप्प्यात कोणताही मानसिक किंवा भावनिक त्रास होऊ नये यासाठी पालकांनी कसं सतर्क राहिलं पाहिजे? मुलांचं ऐकून घेण्याची सवय लागणं, मुलांशी गप्पा मारण्याची सवय लागणं, याच्यातनं तुम्ही काहीतरी सांगता आहात सारखे किंवा तुम्हाला टोकायचंच आहे त्यांना आणि ते करतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्यच नाही आहेत, असा मुलांनी जो ग्रह करून घेतलेला असतो ना,
तो बेसिकली असा ग्रह होणारच नाही मुलांचा, जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत राहिले तर. आणि असं लहानपणापासून मुलांच्या जर सुरू राहिलं तर ते टीनेजमध्ये येईपर्यंत तुमचं त्यांच्याशी नातं घट्ट होतं. त्या नात्यात मी असं म्हणणार नाही की मैत्री होते, पण त्या नात्यात मैत्रीचा एक भाव असतो. आणि मग जेव्हा तो भाव असतो तेव्हा तुम्हाला पण खूप गोष्टी सांगता येतात. तुम्हाला पण त्यांना सांगता येतं की आता तू मोठा होतोयस किंवा तू मोठी होतीयस, तर असे असे बदल घडतील. आणि ते ऐकून घेण्याची त्यांची पण तयारी असते. किंवा त्यांनी जर काही शेअर केलं की असं असं होतंय, मला कोणीतरी चिडवतंय या गोष्टीवरनं, की आवाज फुटतो मुलांचा, एखाद्याचा लवकर फुटतो, मग त्याला शाळेत चिडवायला सुरुवात होते. आणि मग ते त्याला स्वीकारायला कठीण जातं, कारण आजूबाजूंचे आवाज फुटले नाही आहेत, पण माझा आवाज फुटलाय, वेगळा आहे इतरांपेक्षा, हे जाणवतं. किंवा एखाद्याची उंची एकदम वाढते. तर या सगळ्या बदलांना सामोरं जाणं काही सोपं नाही आहे. आपण त्यांच्या वयात जाऊन बघितलं तर आपल्याला जाणवेल की अरे हे काही सोपं नाही आहे, आपल्याहीसाठी नव्हतं, त्यांच्याहीसाठी नाही आहे. पण जेव्हा तुमच्यातला संवाद नसतो ना, तेव्हा असं होतं की या सगळ्या त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्यांच्या मनात येणाऱ्या शंकांची उत्तरं ते कुठेतरी बाहेर शोधायला जातात. आणि ते बाहेर शोधतात म्हणजे कुठे? त्यांचे मित्र, ज्यांनाही काही अनुभव नाही, ज्ञान तर नाहीच, बरोबर, किंवा त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले. त्यांची आणखीनच वेगळी परिस्थिती असते की त्यांच्याजवळ जी काही माहिती असते, ज्ञान नसतंच, माहिती असते, ती माहिती त्यांना जशी आहे तशी किंवा आणखीन तुटक्या फुटक्या स्वरूपात या मुलांपर्यंत पोहोचते. त्यांनी भीती जास्त वाढते, त्यांनी आणखीन त्रास होतो. पण घरात बोलावं किंवा शिक्षकांशी बोलावं अशी जर परिस्थिती नसेल तर मग ते बोलल्या जात नाही. आणि मग अशा वेळेला त्यांचा भावनिक कोंडमारा खूप होतो. तर ऐन वेळेला असं अचानक माझं मूल आता टीन्समध्ये आलं आहे आणि त्याला प्रश्न पडत आहेत खूप, किंवा मला जाणवत आहे की तो कुठल्या तरी प्रश्नांच्या विळख्यात अडकला आहे, बोलत नाही आहे, अजिबात शांत बसतोय किंवा खूप ॲग्रेसिव्ह झाला आहे, त्यावेळेला अचानक तुम्ही काहीतरी सुरुवात करून होणार नाही आहे. ती सुरुवात तुम्हाला मूल खूप लहान असतानापासूनच करायला लागते. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैशालीताई, सखा आत्मसंवाद आणि आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकांचं लेखन तुम्ही केलंय, तर या साहित्य क्षेत्रातील सहभागाविषयी काय सांगाल आणि मुळातच याची प्रेरणा कुठून मिळाली? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पुस्तकं मी लिहिलेली नाही आहेत, मी संपादित केलेली. अच्छा. आणि याची प्रेरणा आईकडनंच मिळाली. आई माझी लेखिका होती, प्राध्यापिका होती. आणि मी म्हटलं तसं घरात वाचनाचे संस्कार होते घरात, त्याच्यामुळे ही प्रेरणा तिथूनच आली. पण माझ्या आईच्या मृत्यूनंतर मला असं फार प्रकर्षाने जाणवायला लागलं की आईच्या स्मरणार्थ काहीतरी केलं पाहिजे. आणि मग ते काय करायचं असा खूप विचार केला. तेव्हा जाणवलं की माझं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आहे मानसशास्त्राचं. एक विचार सतत मनात येत होता की माणूस घडतो कशाने किंवा आयुष्य जगतो तेव्हा महत्त्वाचं काय असतं, तर त्याचा स्वतःशी जो संवाद चाललेला असतो तो त्याला घडवतो किंवा बुडवतो. जर एखाद्या माणसाला एखादी समस्या आली आणि तो तिथेच अडकून पडला तर संपलं ना त्याचं आयुष्य. पण दुसरा माणूस असतो, तो म्हणतो की चला ठीक आहे, मला याच्यातनं उठावं तर लागेल, काहीतरी प्रयत्न तर करावेच लागतील. आणि तो प्रयत्नपूर्वक उठतो आणि चालायला लागतो. तर मला नेहमी असं जाणवायचं की माझ्या आईचा सेल्फ टॉक, स्वतःशी संवाद खूप स्ट्रॉंग होता. 9 वर्ष तिने आजारपणात काढले, पण त्यावेळेलाही ती अगदी हताश, उदास अशी नसायची. ती काहीतरी सतत नवीन विचार करत असायची. म्हणजे तिच्यासाठी ना प्रकाशाची दारं बंद झाली तर ती खिडकीतल्या फटीतनं सुद्धा प्रकाश बघायची. किती छान. आणि मला असं जाणवलं की हे फक्त माझ्या आईच्याच बाबतीत नाही, अशी खूप लोक आहेत ना समाजात. मग त्यांच्यापर्यंत जर पोहोचलं तर त्यांचा स्वतःशी असलेला संवाद जर लोकांपर्यंत नेता आला तर किती छान होईल, लोकांना पण प्रेरणा मिळेल वाचून. आणि मग कुणाला बरं असं विचारायचं, तर मग वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जी नामवंत मंडळी आहेत त्या मंडळींचा प्रवास की असा सरळसोट राहिला असेल आणि काय सहज कोणीतरी त्यांना उचललं आणि शिखरावर नेऊन ठेवलं असा नसणारच आहे. म्हणून मग वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 13 दिग्गजांशी या विषयावर बोलले आणि त्यांनी त्या विषयांवर लेख लिहून दिले. त्याच्यात अगदी अनिल अवचट, नंतर अविनाश धर्माधिकारी, लेफ्टनंट जनरल B.T. पंडित, पंडित रामदास पळसुले,
शरद पोंक्षे, विष्णू मनोहर, निरुपमाताई देशपांडे, किरण पुरंदरे अशा 13 लोकांनी त्यांचा आत्मसंवाद पहिल्यांदा लिहून काढलेला आहे. आणि तो वाचताना जाणवतं की अरे, समस्या तर यांना पण खूप आल्यात, पण ते थांबले नाहीत. त्याच्यावर काहीतरी वेगळा मार्ग शोधला. जरा असं कधीतरी असं होतं की सरळ जाणाऱ्या वाटेपेक्षा मग जरा आडवाटेने जायला लागतं थोडंसं अंतर. आणि मग जेव्हा तुम्हाला जाणवतं की अरे, या माणसाला सुद्धा इतकं काय भोगायला लागलंय, इतक्या समस्यांमधनं जायला लागले, अडचणींमधनं जायला लागले, वाट काढायला लागली, आणि तेव्हा कुठे हा माणूस आज इथे आहे हे जेव्हा जाणवतं ना, तेव्हा सामान्य माणसालाही वाटतं की मला पण करता येईल ना, हे करून बघायला काय हरकत आहे. खरं. आणि त्यातच मी माझ्या आईच्या आयुष्यावर एक लेख लिहिलेला आहे, लिखाण म्हणून तेवढंच, पण ही संकल्पना माझी होती. दुसरं पुस्तक आहे ते आपुलाची संवाद आपणाशी. हे पुस्तक आहे अशा विषयावर की एक व्यक्ती आहे जी तज्ज्ञ आहे एखाद्या विषयातली, म्हणजे देगलूरकर सर, ज्यांचं शिल्पांशी संवाद, मूर्तीशास्त्र याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे, प्रगाढ अभ्यास आहे. तर ते समजा शिल्पांशी संवाद साधायला लागलेत तर काय साधतील. म्हणजे बघ, शिल्प बोलणार नाहीयेत. खरं. हा इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे हे, की एक व्यक्ती आहे जिचा संवाद अशा व्यक्तीशी आहे किंवा अशा गोष्टीशी आहे, वस्तूशी आहे जी बोलत नाहीये. म्हणजे खरं तर स्वतःचा स्वतःशीच संवाद आहे, पण तो स्वतःच्या माध्यमातून स्वतःच्या विषयाशी आहे. शिक्षण संवाद, धर्मसंवाद, संवाद साधनेशी, शिल्पसंवाद, असे स्वातंत्र्याशी संवाद, संवाद इतिहासाशी, अशा 13 विषयांवर 13 दिग्गजांचेच लेख आहेत. आणि मी म्हटलं तसं की एखादा विषय जो आपल्या अभ्यासाचा नसतो, त्याच्यामुळे आपल्यासाठी कठीण असतो, तो विषय सुद्धा खूप सोपा बनून आपल्यासमोर येतो. खरं. सो अशी 2 पुस्तकं मी संकल्पना माझी आणि संपादित केलीत. घर, कुटुंब, नोकरी आणि सामाजिक कार्य या सर्व पातळीवर समतोल कसा साधता आणि कुटुंबाचा सहभाग कसा मिळतो यात? समतोल साधणं हे काय सोपं नाही आहे, कधीच नव्हतं. पण मला वाटतं आपल्या प्रायोरिटीज जशा जशा बदलतात ना, तसतसा समतोल साधायला सोपं जायला लागतं. म्हणजे मुलं अगदी लहान असतात तेव्हा घर, मुलांचं शिक्षण, त्यांचे बाकीचे सगळ्या ॲक्टिव्हिटीज, त्यांना द्यायचा वेळ, याच्यात खूप जास्त वेळ जातो आणि मग स्वतःसाठी फार वेळ काढता येत नाही. माझ्या आयुष्यातला एक टप्पा असाही होता गेल्या 20 वर्षांचा, जिथे माझे आईवडील, सासू सासरे यांची आजारपणं, या सगळ्यात तो गेला. त्याच्यामुळे मुलांबरोबरीने ही पण प्रायोरिटी होती. पण तरीसुद्धा जेव्हा जेव्हा मुलं थोडी मोठी झालीत, वेळ मिळाला असं वाटलं, तेव्हा मला ज्या गोष्टी आवडतात त्या केल्या. मग मी एक वाचन मैत्रिणींचा ग्रुप सुरू केला. नंतर मी पद्मश्री गिरीश प्रभुणे जे भटके विमुक्त मुलांसाठी शाळा चालवतात, त्या शाळांमध्ये माझा एक ग्रुप घेऊन जायचे आणि तिथे मुलांबरोबर काम करायचे. त्याच्याबरोबरीने मध्ये काउन्सिलिंग सुरू केलं. हे सगळं करताना ना, तुमचा स्ट्रगल कमी तेव्हा होतो जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर असतं. मला जो वेळ मिळत गेला तसं मी प्रायोरिटाईज करत गेली. जशा माझ्या जबाबदाऱ्या कमी झाल्या, त्याच वेळेला एक आतला आवाज पण असतो ना तुमचं खरं व्यक्तिमत्व असतं ते, म्हणजे की ते तुम्हाला आवाज द्यायला लागतं की हे नाही आहे, तू जे करतेस ते सगळं महत्त्वाचं आहे, मान्य आहे, पण तुझी इच्छा, तुझी आवड, तुझा इंटरेस्ट दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीत आहे आणि ते नाही केलंस तर चैन पडणार नाही आहे, हेही जाणवायला लागतं. आणि मग ते जसं मला खूप जाणवलं तसं मग मी ही संस्था स्थापन करणं, तोपर्यंत समुपदेशन वगैरे सुरूच होतं, पण मग ही संस्था स्थापन करणं, त्याच्याबरोबरीने लिखाण करणं, हे सगळं त्याच्याबरोबरीने करायला लागले. मग प्रायोरिटीज ऑब्व्हियसली थोड्या बदलल्या की तिथे 50% आणि मग 50% स्वतःसाठी असं करायला लागले. आणि महत्त्वाचा रोल कुटुंबाचा आहेच, त्यांच्याशिवाय हे करणं अशक्य. खरं. ते सतत सोबत असतात, ते सतत पाठीशी असतात. कधी कधी ते समोर जाऊन म्हणतात, चल ये पुढे, आता कर. म्हणूनच हे सगळं शक्य होतं. आणि याच्यात अगदी नवऱ्याचाही तेवढाच सहभाग आहे. मी माझ्या 2 मुलांचा उल्लेख करेन. तर मला असं वाटतं या सगळ्यांशिवाय काम नाही करता येत. कारण या किती महत्त्वाच्या गोष्टी, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. त्याच्यामुळे ते पाठीशी आहेत, ते हो म्हणतात, त्यांचा सपोर्ट आहे. इतक्या साध्या शब्दांमध्ये मी नाही म्हणणार. मी म्हणेन की नाही, ते प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची त्यांना जाणीव असते. जाता जाता मैत्रिणींना कोणता संदेश द्याल? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरनं आपण स्वतःकडे नव्याने बघायला शिकायला हवं. म्हणजे एक वय असं येतं की जेव्हा मुलं मोठी होतात, घरातल्या बऱ्याच जबाबदाऱ्या कमी होतात आणि तेव्हा आपल्या राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण कराव्याशा वाटतात.
आणि त्या राहून गेलेल्या गोष्टींची लिस्ट पण खूप मोठी असते. मग हेही करावंसं वाटतं, तेही करावंसं वाटतं आणि मग असं करण्यात खूप काळ जातो. आणि आत्ता मला असं जाणवतंय काही मैत्रिणींच्या बाबतीत की खूप सगळं काही करतायत तरीसुद्धा काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. तर नवनवीन गोष्टी केल्याच पाहिजेत, नवनवीन गोष्टी शिकल्याच पाहिजेत, पण वयाच्या एका टप्प्यानंतर आपला आतला आवाज काय सांगतोय त्या आतल्या आवाजाकडे जरा कान देऊन लक्ष द्यायला हवं असं मला वाटतं आणि थोडंसं फोकस्ड व्हायला हवं असं वाटतं. म्हणजे आपल्याला जे सगळ्यात जास्त आवडतं त्याला सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यायची आणि ते काम करायचं. जितकं जास्त काम तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कराल तितका आनंद तुमच्या आयुष्यातला वाढेल आणि आयुष्याची खरी मजा घेता येईल असं मला वाटतं. वैशालीताई, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या संवेदनशील विषयावर तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.